नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे अनिश काळे आणि तो होममेड बरिस्ता आहे. बेसिकली तो कॉफी बनवतो, प्रोफेशनली कॉफी कन्सल्टंट आहे आणि आता थोड्याच वेळात तुम्ही ऐकणार आहात की त्यांनी आपल्यासाठी स्टुडिओमध्ये खूप मस्त सेटअप आणला आहे आणि तिथनं तो भारी एक कॉफी बनवणार आहे. तर ती बनवली, ती आम्ही प्यायली, खूप गप्पा झाल्या, कॉफी आर्टबद्दल बोललो आणि ओव्हरऑल त्याची एक खूप सुंदर सर्व्हिस आहे, त्याच्याविषयी तुम्ही जाणून घ्या. तर ऐकूया आपण कॉफी बरोबर मारलेल्या अनिश सोबतच्या गप्पा. ग्राइंड करतात. सो ग्राइंड सेटिंग लाईक चूज करण्याचं कारण हे आहे, कारण लाईक प्रत्येक ब्रूइंग मेथडला वेगवेगळे ग्राइंड साईज सूट होते. अनफॉर्च्युनेटली आपण हा वास स्टोअर नाही करू शकत. सो अनिश, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. आत्ता तू फार मस्त कॉफी ब्रू केलीस इथे स्टुडिओमध्येच, आणि जसं मगाशी तू म्हणालास की त्याचा अरोमा आपण ऑडिओमध्ये समहाऊ कॅप्चर नाही करू शकत आहे किंवा व्हिडिओमध्ये सुद्धा होत नाही. तो लिस्नर्सना थोडंसं जळवून आपण छान ही कॉफी पिऊया. आणि कॉफी पिताना तू मला मगाशी सांगत होतास की कशी प्यायची कॉफी, किंवा तर ते पण तू सांग. येस, सगळ्यात पहिले तर माझा पहिला पॉडकास्ट आहे, चिअर्स. चिअर्स. आणि कॉफी पिताना आपण असं जे लोक म्हणतात ना की हा आवाज नाही केला पाहिजे, ते आर ऍक्च्युली द एटिकेट्स ऑफ ड्रिंकिंग कॉफी. नाही, परफेक्ट. हा नाईस. सो आता मी सांगण्यापेक्षा अनिश तू सांग, आपण कुठल्या टाईपची कॉफी पितोय. ऑब्व्हियसली आपण ब्लॅक कॉफी विदाउट शुगर हे अनेक लोकांना आवडत नाही, किंवा ती मे बी ती टेस्ट डेव्हलप झाली नसेल, त्याच्यावरती आपण बोलूच. पण आता आपण कुठली कॉफी पितोय, तू काय ब्रू केलंस? सो आत्ता मी एक ब्रँड आहे MWD कॉफी म्हणून. त्यांनी रोस्ट केलेली सालावारा एस्टेटची कॉफी आहे. सो वेन आय से सालावारा एस्टेट म्हणजे एक सिंगल फार्म मधनं आलेली कॉफी आहे, जे बेलूरला आहे, कर्नाटकात. सो त्यांची ही मीडियम रोस्टेड कॉफी आहे. आणि देन आय वुड लाईक टू नो की ही कॉफी तुला कशी वाटली? टेस्ट त्याची खूप थोडीशी सावर टेस्ट कडे थोडंसं एक टिंज येतोय. बिटर ऑब्व्हियसली, म्हणजे हेवी बिटरनेस नाहीये किंवा हेवी रोस्ट वाटत नाहीये, त्यामुळे ती जातीये छान खूप. आणि म्हणजे आता 2-3 सिप घेतल्यानंतर सुद्धा एक चांगली टेस्ट लिंगर होतीये थोडीशी, विच इज नॉट अनोईंग, विच इज प्लेझंट. असं एक लेमॅन रिव्ह्यू मी देतो, कारण ह्याच्यातलं मला जास्त, दो आय लव्ह टू ड्रिंक कॉफी, पण आता एक्सपर्ट तू आहेस. म्हणजे आता लोकांना मे बी कळलंच असेल, पण तू होममेड बरिस्ता असं तुझं इंस्टाग्राम हँडल आहे, ते आपण देऊच या. तर ओव्हरऑल हे कॉफी ब्रुईंगचं प्रकरण चालू कसं झालं, आणि तुझं आधीची बॅकग्राऊंड काय, की काय शिकलायस ते जरा सांग. ओके. सो मी 12वीत होतो जेव्हा मी माझ्या एका मित्राकडे अभ्यासाला गेलो. सो ॲज कोणीही आत्ता ऐकत असेल त्यांना माहिती आहे की 2 मित्र अभ्यासाला भेटलं की अभ्यास कधीच होत नाही. 12वीत तर नाहीच नाही. तर म्हणजे आम्ही असं टाइमपास चालू होता आणि म्हटलं चल जाऊन कॉफी पिऊया. म्हणजे ॲज अ 12th स्टँडर्ड किड असं कधीच वाटलं नाही की अरे असं कॅफेमध्ये चिल करूया, नुसतंच बसून राहिलं. आपल्याला 20 रुपयाच्या कोल्ड कॉफीची सवय होती. तर आम्ही गेलो त्या दिवशी 150 रुपयाची कॉफी प्यायला असंच. तर गेलो, मग एक काहीच माहिती नाही. सो आम्ही जे नावं ऐकलेत, लाते, कॅपुचिनो, ते ऑर्डर केलं. आणि त्याच्यावरती ते जे डिझाईन होतं, म्हणजे एक पान होतं त्या ह्याच्यावर, ते मला खूप आवडलं. इट वॉजंट लाईक अ ग्रेट डिझाईन, पण चांगलं होतं. आणि मग मला असा प्रश्न पडला की यार, म्हणजे हे मी का नाही घरी बनवू शकत? कारण डिझाईन पार्ट, करेक्ट, डिझाईन. कारण लहानपणापासून मी लाईक सगळ्याच फॉर्मच्या आर्टमध्ये होतो.
ड्रॉइंग, पेंटिंग, क्राफ्ट एक्सेट्रा जे काही होतं मला असं नवीन एक्सप्लोअर करायला आवडायचं. सो आय वॉज लाईक हे पण एक्सप्लोअर करू. तर मी घरी नेस्कॅफेने चालू केलं. पहिलं काहीच जमलं नाही. मग कळलं की ती कॉफी वेगळी आहे, मी पितोय ती वेगळी आहे. राईट. सो मी टेक्स्चर्स बरोबर खेळायला लागलो. कॉफीचं टेक्स्चर, दुधाचं टेक्स्चर आणि ते आर्ट ट्राय आउट केला. जमत नव्हतंच. सो मी म्हणलं की जर आपण पेपरवर ड्रॉ करतो तर दुधावरती का नाही ड्रॉ करू शकत. मग त्याच्यावरती मी ड्रॉइंग चालू केलं. ऑसम. सो माझं ते ड्रॉइंग तर इव्हॉल्व्ह झालंच, बट ती जी एक हे होते की मला तसं डिझाईन पाहिजे होतं, त्याच्या मागे मी लागलोच होतो. मग मी लाईक 12वी झाल्यानंतर मी आर्किटेक्चर लाईक 10वीपासूनच ठरवलेलं की आर्किटेक्चर करायचं आहे. सो चालू केलं आर्किटेक्चर अँड फर्स्ट 2 इयर्स माझं कॉफी ॲज अ साईड हॉबी चालूच होता. बट सेकंड इयरला असं झालं की मी म्हणजे तो एक असं हे असतं ना की अरे आता आपल्याला शीट ड्राफ्ट करायची आहे प्रोजेक्टची. त्याच्यासाठी आपल्याला पहिले कॉफी प्यायली पाहिजे. कॉफीतच एवढा वेळ घालवायचा. ऑब्सेशन झालं. हा, मी खूप वेळ त्याच्यातच घालवायचो आणि पिऊन झाली, एन्जॉय करून झाले की मग म्हणायचं जाऊ दे उद्या करू झोपा. राईट. सो मला कॅफीनचा असा फार फरक नाही पडला, पण ती आवड म्हणूनच मी खूप प्यायचो. आणि मग त्या इतकं ऑब्सेशन झालं की मला वाटायचं अरे मीच खूप पितोय, आपण एक काम करू मित्रांना घरी बोलवू, नातेवाईकांना घरी बोलवू, असं जे कोणी येईल आय वॉज लाईक मी तुमच्यासाठी कॉफी बनवतो आणि सगळ्यांना मी आर्ट बनवून द्यायचो. अमेझिंग. सो दॅट वॉज माय जर्नी ऑफ द आर्ट. आणि फायनली 2 वर्ष लागले मला ते जे डिझाईन होतं ते कॅफेमध्ये पेलेलं मला अचीव्ह करायला. नाईस. सो ते अचीव्ह झालं. आणि बाय दॅट टाईम तर खूपच असं ड्रिफ्टेड अवे झालेलं. सो तेव्हा मी पण कॉलेजजवळ राहायला गेलेलो. ह्या इंटेन्शनने की माझा टाइम कमी वेस्ट होईल ट्रॅव्हलिंगमध्ये आणि मी अजून असाइनमेंट्स करत, पण तरी कॉफी उलट तिकडे जास्ती मित्र घरी यायला लागले. आणि मग सेकंड इयरमध्ये एक असा पॉईंट आला की माझ्याकडे मला वाटत नाही की मी पास होईल. सो मी म्हणलं की रिझल्टची वाट बघण्याच्या ऐवजी मीच गॅप इयर घेतो आणि 1 वर्ष कॉफीमध्ये एक्सपिरियन्स घेईन आणि मग परत आर्किटेक्चर कंटिन्यू करेन थर्ड इयर. म्हणजे प्लॅन तर तसं झालं नाही, म्हणजे प्लॅन प्रमाणे गोष्टी झाल्या नाही. पण सो मी एक कोरेगाव पार्कमध्ये कॅफेमध्ये गेलो, थर्ड वेव्ह कॉफी रोस्टर्स म्हणून. सो तिकडे मी एकाला भेटलो, ऋषिकेश म्हणून, ज्यांनी मला कॉफी ब्रूइंग आणि लाईक स्पेशालिटी कॉफी, फ्लेवर्स, कॉम्पिटिशन्स वगैरे ह्याला खूप एक्सपोजर दिला. माझं इंटेन्शन नव्हतं तिथेच काम करावं, पण तिथे गेल्यानंतर असं वाटलं की व्हॉट इफ मी इथे कामाला लागलो, मला एक्सपिरियन्स पण मिळेल आणि खूप शिकायला पण मिळेल. राईट. सो तिकडे लाईक 2019 मेमध्ये माझं लाईक करिअर पण चालू झालं आणि कॉफी ब्रूइंगची जर्नी चालू झाली. सो 2 सब क्वेश्चन्स मला सुचले आता तुझं ऐकताना. त्यातलं एक म्हणजे ऑब्व्हियसली आर्किटेक्चर ड्रॉपआउट झालंच, म्हणजे यू डिडंट कम्प्लीट इट आणि आता तू करशील असं वाटत नाही. त्यासंबंधी प्रश्न होता की एकतर घरच्यांनी स्पेसिफिकली आईबाबांनी कसा रिॲक्ट केलं, सपोर्ट केलं, मारामारी झाली, वॉट एव्हर. आणि दुसरा, सो हा आधी सांग मला. आणि दुसरा मला खूप इंटरेस्टिंग वाटतंय की जिथे तू कोरेगाव पार्कच्या कॅफेमध्ये गेलास तिथे तुझा अप्रोच कसा होता, काय कोणाशी बोललास? डिरेक्टली यू वेंट ऑन टू अ व्हेरी हॉबीइस्ट काइंड ऑफ कॉफी मेकर, राईट, टू वर्किंग इन अ कॅफे. तर हा अप्रोच कसा होता? सो हां, म्हणजे माझ्या घरचे तर बघतच होते मी खूप कॉफी करतोय. सो त्यांना माझा कन्व्हिन्सिंग पॉईंट, स्टार्टिंगला मी असं नाही म्हणलं की मी सोडून देतोय. माझं इंटेन्शन पण तसं नव्हतं. मी म्हणलं की मला गॅप घ्यायचा आहे आणि ते म्हणत होते कशाला, आता तू करतोच आहे तर कर वगैरे. आणि मग मी हेच म्हणलं की मला वाटत नाही की मी पास होईल. सो रिझल्टची वाट बघून
1 वर्ष ठरवण्यापेक्षा. जाण्यापेक्षा आपणच गॅप इयर घेऊ. हम्म. सो तसं त्यांना होल्डवरती ठेवलेलं. इट वॉजंट डायरेक्ट डिसिजन. हम्म. आणि होल्डवरती ठेवून मग कॅफे व्हिजिट केलं. आणि कॅफेमध्ये तुझं अप्रोचिंगचा हो. प्रश्न आहे की मी ॲक्च्युली मला लाते आर्टच शिकायचं होतं. हो, म्हणजे पण आता तो जो ऋषिकेश आहे करेक्ट. याला तू आधीपासून सो ओळखत नाही होता नाही का? नाही तू म्हणजे इट वॉज हम्म. लाईक अ स्ट्रेंजर इंटरॅक्शन कसं होतं? या सो म्हणजे मला ॲज आय सेड मला लाते आर्ट शिकायचं होतं. मी एक्सप्लोअर करत होतो ऑप्शन्स की मला ट्रेनिंग कुठे मिळेल. ओके. तर बघितलं मी 3-4 जागा बँगलोर, मुंबई वगैरे. पण लाईक नो वन वॉज गिव्हिंग ॲज सच प्रॉपर ट्रेनिंग. सगळ्यांचं म्हणणं हे होतं की म्हणजे असं मी फार लोकांशी बोललो नव्हतो. मी बघितलं पुण्यात काय ऑप्शन्स आहे आणि मग मला हे कॅफे दिसलं जिथे लाते आर्ट सर्व होत होतं. राईट. सो मी त्यांना कॉल केलं हा प्रश्न विचारायला की तुम्ही ट्रेनिंग देता का? का? तर ते म्हणले ट्रेनिंग नाही, हे एक्सपिरियन्सनेच ऑन जॉब ट्रेनिंग होऊ शकतं. करेक्ट. म्हटलं ठीक आहे, जाऊन बघून तर येऊ. मग 2 दिवसांनी गेलो. तिकडे मी ज्याच्याशी बोललेलो फोनवर तोच ऋषिकेश. मग त्याला तिथे भेटलो. राईट. मग म्हणजे मी त्याला म्हणलं की 5-10 मिनिटं आहेत का बोलायला? मग 5-10 मस्त अर्धा-पाऊण तासच गप्पा मारल्या. हो. मग त्यांनी तेव्हा मला सगळं सांगितलं इंडस्ट्रीबद्दल वगैरे आणि वर्ल्ड लेवल कॉम्पिटिशन्स होतात. तर त्याच्याबद्दल वगैरे आम्ही बोललो. सो आमचं कुठेतरी एक पॅशन मॅच झालं. नाही, सो त्याला पण कॉफी आर्टमध्ये ही वॉज पॅशनेट. हां, ही पॅशन. आमचं पॅशन मॅचच होतं. म्हणलं लाईक मेड बी कॉफी ब्रूइंग, लाते आर्ट और वर्ल्ड लेवल कॉम्पिटिशन्स दोघांनी पार्टिसिपेट करण्यात इंटरेस्ट आहे. इनफॅक्ट तो आधी मॅककॅफेमध्ये होता तेव्हा तो मॅककॅफे ऑल इंडिया विनर पण आहे. सो ही इज व्हेरी पॅशनेट. आणि मला अशी व्यक्ती मिळाली ज्याला मी खूप प्रश्न विचारू शकेन आणि खूप शिकू शकेन. आणि त्याच्याकडे उत्तरं होती काही प्रमाणामध्ये. एक्झॅक्टली. राईट. मग एक थोड्या दिवसात मी एक ब्लू टोकाई कॉफी रोस्टर्स म्हणून आहे, जिथे 2 दिवसाचं ट्रेनिंग, नाही सॉरी 1च दिवसाचं ट्रेनिंग होतं. 2 सेशन्स होत्या, रोस्टिंग आणि लाते आर्ट. ते करायला गेलो जस्ट ॲज अन इंट्रोडक्शन. म्हणजे माझं इंटेन्शन होतं की थोडं शिकायला मिळेल आणि थोडं अजून प्रश्न मिळतील लोकांना विचारायला. राईट. ते मिळालं आणि मला इकडचं थर्ड वेव्ह तर आवडलेलंच, लाईक ॲज अ कॅफे. आणि असं विचार करायला इथे काम करायला मिळालं तर. नाईस. सो मी ते ब्लू टोकायचं करून आलो आणि मग डायरेक्ट इथे अप्लायच केलं. नाईस. आणि अप्लाय केलं. मग कॅज्युअल इंटरव्ह्यूजच झाले. ऋषिकेशला माझं पॅशन समजलं. त्यांनी ते मॅनेजरला पण कन्वे केलं आणि त्या दोघांनी मिळून ॲक्च्युली मला थोडं पुश केलं अप्पर मॅनेजमेंटला की हा पॅशनेट आहे, ह्याला आपण ॲज अ ट्रेनी हायर करू. नाईस. सो माझं ते 6 महिन्याचा ट्रेनिंग पिरियड होता. राईट. सो मी चालू केलं मे एंड. सो 6 महिन्याचं माझं ट्रेनिंग झालं. माझ्या घरचे पण बघतच होते. ऑफकोर्स पहिले जेव्हा घरी सांगितलं की मला इथे काम करायचं आहे, आईला घेऊनच गेलो. आई थोडे असं हे अनकम्फर्टेबल झाले, कारण मी एक असा फॅमिली बिझनेस बॅकग्राऊंडमधनं येतो. तुमचं प्लायवूड्स, विनियर्स, लॅमिनेट्सचा बिझनेस आहे, विच गोज हँड इन हँड विथ आर्किटेक्चर. राईट. सो इट वॉज असं परफेक्ट होतं एकदम. हां, एक्झॅक्टली. सो परफेक्ट पेअर होता. आणि मी म्हटलं की मग आता हे काम करायचं आहे. तर आई असं अनकम्फर्टेबल झाले की तू असं लोकांना तू टेबलवरती सर्व्ह करणार, क्लीन करणार टेबल वगैरे, जरा वेगळं होतं. मी म्हणलं हां, शिकायला मिळते तर मी ते करायला तयार आहे. आय अप्लाइड, ऑफर लेटर वगैरे मिळालं आणि चालू झालं. सो 6 महिने माझं ट्रेनिंग होतं. 7वा महिना मी म्हणजे ऋषिकेशच माझा ट्रेनर होता. 7वा महिना मी ॲज अ बरिस्ता काम केलं. म्हणजे सेमच होतं, बट जस्ट टायटल शिफ्ट झालं. आणि मग ऋषी पुण्यावरनं बँगलोरला गेलं रोस्टिंग करायला. मग 8व्या महिन्यापासून मलाच ट्रेनर अपॉइंट केला. सो ट्रेनिंग 1 महिना बरिस्ता आणि मग ट्रेनर असा शिफ्ट झाला. इथून तुझं आय थिंक सर्टिफिकेशन एक झालं. राईट. सो तिथे आपण जम्प करू की एक्झॅक्टली काय असतं हे सर्टिफिकेशन. सो SCA म्हणून आहे, बरं. स्पेशालिटी कॉफी असोसिएशन, विच इज वर्ल्ड वाईड. आणि लाईक प्रत्येक कंट्रीमध्ये त्यांचे काय म्हणतात असं ऑथराइज्ड स्पेशालिटी ट्रेनर्स असतात. सो इंडियामध्ये 3 आहेत,
ॲट द ओके. मोमेंट. हम्म. आणि त्या 3 पैकी जो एक आहे सुहास म्हणून बंगलोरचा आहे. त्याच्याशी मी टचमध्ये होतो जेव्हा मी काही इक्विपमेंट घेतलं. तर जसं ही केटल आहे, काही कॉफी मेकर, ग्राइंडर वगैरे मी त्याच्याकडनं घेतलं. आय वॉज इन टच विथ हिम. आणि मग माझं जे 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं थर्ड वेमध्ये, त्याच्यानंतरच मला ऋषी इनफॅक्ट म्हटला, की मला जायचं आहे ते ट्रेनिंगसाठी, SCA ट्रेनिंग. तर तू पण चल. म्हणजे कारण म्हणजे तो असा एक बॉन्ड झालेला आहे, की आपलं Right. पॅशन सेम आहे, तर एकत्र टीम अप प्रोग्रेस करून करू. let's करेक्ट, grow. करेक्ट. हम्म. सो आमचं म्हणजे आम्ही ऑलरेडी त्याच्या टचमध्ये होतो आणि तो ट्रेनिंग्स घेतो अशा. सो SCAचे ॲक्च्युली 6 टॉपिक्स आहेत. हम्म. की इंट्रोडक्शन, ब्रूइंग, बरिस्ता स्किल्स, ग्रीन कॉफी, रोस्टेड कॉफी आणि सेन्सरी, असे 6 टॉपिक्स आहेत. Right. तर त्यातलं आम्हाला ब्रूइंग करायचं होतं. सो आम्ही ती फर्स्ट लेवल केली. हम्म. तर ते 2 दिवसाचं असतं. 1.5 दिवस ट्रेनिंग असते आणि अर्धा दिवस थिअरी प्लस प्रॅक्टिकल Right. एक्झाम असते. Right. सो ते क्वालिफाय करून तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. सो दिस SCA सर्टिफाईड इज वर्ल्ड वाईड एक्सेप्टेड. नाईस. सो 6 महिन्याचं म्हणजे हँड्स ऑन एक्सपिरियन्स प्लस मग प्लस थिअरी नॉलेज म्हणजे खूपच वाढलं. हा करेक्ट. सो त्याच्यामुळे मग मे बी तुझं, कारण आता एकंदर तुझ्या जर्नीवरनं असं लक्षात येतंय की डे बाय डे तुझं ओव्हरऑल नॉलेज बेस खूप वाढत होता. हो. म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स किंवा प्रॅक्टिकल वर्किंगमुळे असेल, प्लस असे नॉलेज असेल, आणि आय एम शुअर की द काइंड ऑफ पॅशन दॅट यू आर शोईंग, तू घरी आल्यावरती सुद्धा मे बी युट्यूबवरती किंवा इंटरनेटवरती काहीतरी शोधत Yes. असशील किंवा काहीतरी करत असशील, हे फॉर शुअर आहे. फॉर शुअर. आणि त्यामुळे तो जो नॉलेज बेस एक वाढत गेल्यामुळे तुला त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट खूप चांगला झाला असेल इन टर्म्स ऑफ ब्रूइंग आणि सर्विंग पीपल येस. गुड कॉफी. येस. कारण तुला आता गुड कॉफी आणि हे पण माहिती झाले, जसं आता तू आम्हाला सांगितलंस की अशा पद्धतीने प्यायची किंवा असं टाईपचं सिलेक्शन करायचं XYZ. आता आपण थोडं मागे परत जाऊ, जिथे तू म्हटलेला आर्ट. तर तुझ्या पेजवरती एक इंक्टोबरचं जे थीम असते ते तू लाटे आर्ट केलं होतंस. करेक्ट. तर दॅट इज अमेझिंग, आउट ऑफ द वर्ल्ड आहे. मी ते डिझाईन्स पाहून आय वॉज, म्हणजे काय म्हणतात, सरप्राईज, शॉक्ड, इंट्रिग्ड सगळं झालं की अरे हे किती अमेझिंग आहे. आणि ऑनेस्टली मी हे कुठल्याच कॉफी कपवरती पाहिलं नव्हतं. जसं तू मगाशी म्हणालास की पान असतं, हार्ट असतं, किंवा काहीतरी असं एक बेसिक 2-3 स्टँडर्ड साचे आहेत. त्याचे साचे म्हणजे एक टाईप आहे, पॅटर्न आहे. तर एकतर ही इंक्टोबरची तुझी जर्नी आम्हाला ऐकायला आवडेल. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊस. ती आय विल अपील टू सगळे लिस्नर्स की ती नक्की जाऊन बघा, कारण काही आर्टवर्क इज आउट ऑफ द वर्ल्ड. कारण तुला कॅनव्हास तेवढाच होता, ऑलवेज इट विल बी अ कॉफी कप. तर येस, इंक्टोबर बद्दल सांग. थँक्यू सो मच. सो इंक्टोबर म्हणजे हा एक चॅलेंज आहे. अमेरिकन आर्टिस्ट आहे जेक पार्कर म्हणून. त्यांनी तो ॲक्च्युली स्वतःसाठी चालू केलेला. तो एक इंकिंग आर्टिस्ट आहे, म्हणजे इंकिंग ऑन पेपर. राईट. स्वतःसाठी चालू केलेलं की ऑक्टोबरचे 31 दिवस 31 वेगवेगळ्या टॉपिक्सवरती इंकिंग करायचं. तर जसं ते फेमस होत गेलं, अजून लोक करायला लागले. मग काही वर्षांनी असं झालं की जेक पार्कर ते 31 टॉपिक्स द्यायचा आणि जगभरातले जे कोणी आर्टिस्ट होते जे इंकिंग करतात ते 31 टॉपिक्सवरती ड्रॉ करायला लागले. आणि इट कॅन बी एनिथिंग. सो इफ आय से कॉफी, तर मे बी कोणी कप काढेल, कोणी बीन काढेल, कोणी केटल काढेल, पोर, व्हॉट एव्हर यू रिलेट विथ दॅट वर्ड. राईट. इव्हेंच्युअली असं झालं की लोक फक्त इंकिंग नाही तर बरंच काय काय करायला लागले. वॉल पेंटिंग करतायत, ऑइल पेंटिंग करतायत. सो आर्ट प्रोजेक्ट कन्वर्ट झालं ते. करेक्ट. आणि विच इज वर्ल्ड वाईड. सो आता तो चॅलेंज झालाय की तुम्ही 31 दिवस आणि रोज 31 दिवस ते पोस्ट करायचं सोशल मीडियावर. ते वॉज द चॅलेंज. सो हे मला एका माझ्या मैत्रिणीकडनं कळलं, जी पेंटिंग थ्रू ते
चॅलेंज करत होती. होते. सो मी म्हणले इंटरेस्टिंग आहे, पुढच्या वर्षी मी पण करणार असं. सो पुढच्या वर्षी म्हणजे ते 2019 मध्ये तो इन्क्टोबर चॅलेंज मी पण लाते आर्टवरती केला. सो मी दुधाची कॉफी एवढी नाही प्यायचो, पण म्हणजे मला मोठा कॅनव्हास हवा म्हणून मी थोडा मोठा डायमीटरचा कप घ्यायचा. सो मी फक्त दूध वापरायचो. त्याच्यावरती मी जेल फूड कलर्सनी मग ड्रॉ करायचो. सो आता जे कोणी हे बघत असेल त्याच्यावर बरेच म्हणजे कॅरेक्टर्स आहेत, काही लोक आहेत, एमिनेम, चार्ली चॅप्लिन वगैरे असं ड्रॉ केलंय. आणि जे काय माझ्या लहानपणावरनं रिलेट केलं मी, आता ड्रॅगनचा टॉपिक आला तर मी पोकेमॉन चारिझाड काढलाय. सो असं वेगवेगळं. स्टारी नाईट पण आहे का बहुतेक? स्टारी नाईट पण केलंय मी, तो इन्क्टोबरचा पार्ट नाहीये. अच्छा, पण मग मे बी मी तो कारण पाहिलाय, पण दॅट इज ऑल्सो अमेझिंग. म्हणजे थँक्यू. समहाऊ क्रिएटिव्हिटी ब्रॉडन झाल्यासारखी वाटली की अरे व्हॅन गॉचं स्टारी नाईट इथे पण आहे असं पटकन. हे नाही म्हणजे काय म्हणतात त्याला, इट वॉज अ सरप्राईज. सो हे आर्ट हळूहळू पुढे गेलं, यू स्टार्टेड लर्निंग मोर. इनफॅक्ट जे जेक पार्करचं जे इंटेन्शन आहे की त्यांनी का चालू केलं टू गेट बेटर ॲट हिज आर्ट, आय थिंक माझ्या बाबतीत पण झालं. 31 days स्ट्रेट तुम्ही रोज काहीतरी ड्रॉ करताय, तो इम्प्रूव्ह होणारच आहे. येस. सो ते खूप इम्प्रूव्ह झालं. आणि इनफॅक्ट मी ते जेक पार्करला पाठवलं पण, त्याचं एक प्रेझेंटेशन फॉर्मॅटमध्ये. सो त्याला प्रॉम्प्ट म्हणतात, दर दिवशी जो टॉपिक असतो. सो इच प्रॉम्प्ट विथ द आर्ट मी केलेलं असं एक PDF बनवून मी त्याला पाठवला. आणि त्याचा रिप्लाय पण आला की, म्हणजे मी त्याच्यात मेलमध्ये लिहिलेलं की प्रॉबेबली आय एम द फर्स्ट टू डू इट ऑन मिल्क फोम. आणि त्याला पण ते खूप आवडलं. आणि मी त्याला म्हणलेलं की डू लेट मी नो की काही सजेशन्स असतील की मी इम्प्रूव्ह करायला. तर त्याचं म्हणलं हे खूपच भारी आहे, आणि तू जो आर्ट फॉर्म करतोय ते मी कधीच एक्सप्लोर केलं ना, माझ्याकडे काहीच सजेशन नाही. दॅट्स अ ग्रेट फीडबॅक. येस. अगेन एक जस्ट किडा डोक्यात आला की हे तू कुठल्या रेकॉर्डची जी हे असते लिम्का किंवा असं, आय एम नॉट शुअर, पण तसं एक्सप्लोर केलंस का? कारण आय थिंक दिस इज व्हेरी युनिक. आणि तसं काहीतरी होऊ शकतं की सलग 31 दिवस लाटे आर्ट झाले, बिकॉज नाव यू हॅव 31 टाइप्स ऑफ आर्ट्स ऑन कॉफी, विच इज म्हणजे आता लिसनर्सना जोपर्यंत तुम्ही बघत नाही तोपर्यंत पण लिटरली इट इज लुकिंग ॲज अ पेंटिंग ऑन कॅनव्हास. जे लाते आर्ट फॉर्म आपण कधी बघितलाच नाहीये. आपण कायम फक्त कॉफीचा कलर आणि दुधाचा पांढरा एवढे 2च बघितलेत. वेअरॅज अनिशनी ते खूप वेगळ्या लेवलला नेलेले. सो आय थिंक यू शुड ट्राय फॉर सर्टन रेकॉर्ड किंवा असं. इट्स गुड टू हॅव काइंड ऑफ थिंग. म्हणजे ऑब्व्हियसली तुला मजा येईलच त्याच्यामध्ये. आणि नाव आय एम इगरली वेटिंग की या ऑक्टोबरमध्ये तू काय करतोयस. येस. सो हे इथनं तुझं चालू झालं. आता तू करंटली काय सर्व्हिसेस देतोयस ॲज अ होम बरिस्ता किंवा सो ओव्हरऑल तुझ्या ब्रँड विषयी किंवा तुझ्या इन्स्टा पेजवरनं जे तू प्रमोट करतोयस कॉन्टेंट आणि सर्व्हिसेस, तर त्याविषयी सांग. म्हणजे इन केस पीपल वॉन्ट टू गेट इन टच विथ यू, तर ते कशासाठी तुझ्याशी कॉन्टॅक्ट करतील तर तेही सांग. येस. मी कोविड फर्स्ट वेव्ह यायच्या आधी मी कॅफेमध्ये काम करत होतो. आणि मग फर्स्ट वेव्ह आल्यानंतर मग लाईक थांबलोय की आता उघडेल असं करत ते उघडलंच नाही. विच इव्हेंच्युअली म्हणजे आमचं जे कॅफे होतं ते बंद पडलं. सो मी म्हणजे माझं एक असं लॉकडाऊन आयडिया होते की असं कॅफेमध्ये मी असं काय भारी करायचो ज्याच्यासाठी मला ओळखलं जायचं बाय माय कस्टमर्स, और माझे टीममेट्स काय म्हणायचे की मी काय भारी करायचो. विच वॉज कस्टमर इंटरॅक्शन ऑन टेबल. की मी आत्ता आपण जसं ब्रुईंग केलं इथे, तसं मी जर आता कस्टमरनी ऑर्डर केलं ब्लॅक कॉफी, मी त्यांच्या टेबलवरती जाऊन बनवायचो. तर साधारण एक 15-20 मिनिटं मी त्या टेबलवरतीच असायचो. एक क्वेश्चन जस्ट पॉज करतो तुला, पण ही त्या कॅफेची स्टाईल होती का ही तू इंट्रोड्यूस केली होतीस? नाही, कॅफेमध्ये हे प्रमोट करायचे, पण जे इतर बरेचदा होते माझे टीममेट्स होते
त्यांना फार आवडायचं नाही ते. त्यांना असं होतं की आपण कॉफी बनवू आणि द्या पाठवून. म्हणजे like half of us were passionate, half of us were working for need. येस. पण जे पॅशनेट पण होते ते बनवून खूप फ्रिक्वेंटली नाही हा जायचं. हा Nice, मी खूप nice. फ्रिक्वेंटली जायचो. म्हणजे लिटरली मी ह्याचं ॲप्रिसिएशन पण घेतले आणि शिव्या पण खाल्ले. हो. यार किती वेळ घालवशील इकडे. Yes. Nice. सो तो एक म्हणजे मला असं रिअलाइज झालं की मी ते खूप भारी करायचो. सो हा एक लॉकडाऊन थॉट आयडिया होती की हेच मी ॲज अ पर्सनलाइज्ड सेशन्स लोकांच्या घरी जाऊन दिले अमेझिंग. तर वुड बी व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मग आधी माझा थॉट होता की म्हणजे जे लोकांच्या मी टचमध्ये जसं की काही मित्रमैत्रिणी असेल फ्रेंड सर्कल जो हो. की त्यांच्याच घरी जाऊन वगैरे. बट नंतर माझे एक मेंटर आहेत आदित्य झुंझुनवाला म्हणून. त्यांनी मला सजेस्ट केलं की हे अशी लोकं नाही आहेत की तुझ्या सर्व्हिसला लाईक प्रॉपर पे करतील. सो हे खूपच असं वेल क्युरेटेड आणि तू जेवढा एफर्ट घालतोय तेवढं तुला रिटर्न नाही मिळणार आहे. सो तू तुझं टार्गेट मार्केट चेंज कर, हे Right. कर, ते कर. सो आम्ही ह्याच्यावर खूप विचार करून फायनली मी डिसेंबर 2020मध्ये माझं एक महिन्याचं ट्रायल सर्व्हिस लॉन्च केली विच वॉज फॉर माय सर्कल ओनली. सो मी एका महिन्यात ह्या 13 अपॉइंटमेंट्स केल्या. ओके. सो काही असं फक्त एकाच मित्राला जाऊन भेटलोय कुठे टेकडीवरती किंवा लाईक कपल्सला हे सेशन दिलंय, त्यांच्या आवडीची कॉफी, फॅमिलीजला दिलंय, जिममध्ये 15 लोकांना दिलंय वगैरे. Amazing. असं वेगवेगळे सेशन्स केले ज्याच्यामधनं खूप इन्साइट्स मिळाल्या. राईट. आणि त्याच्यानंतर मी बँगलोरला शिफ्ट झालो. सो 1.5 वर्षानंतर मी आत्ता परत आलोय टू रिस्टार्ट दॅट सर्व्हिस ॲज अ प्रॉपर ब्रँड. नाईस. सो माझं जे इंस्टाग्राम युजर नेम आहे की होममेड बरिस्ता, तेच मी ॲज अ ब्रँड लॉन्च करून ही सर्व्हिस चालू करणार आहे. अमेझिंग. सो आत्ता म्हणजे तसं चालूच आहे. हो. पण विदिन अ मंथ लाईक मिड ऑगस्टपर्यंत फुल फ्लेज ॲक्टिव्हली चालू आहे. ग्रेट. येस. आय कॅन सी अ लॉट ऑफ ॲव्हेन्यूज जिथे तू जाऊन प्रमोट करू शकतोस. कॉफीच्या अराउंडचं जे एक नॉलेज शेअर तू करतोयस तर ते पण खूप लोकांना आवडेल. आता कॉफीबद्दल काही मिथ्स आहेत किंवा काही गैरसमजुतीत असं आपण म्हणू, असं तुझ्या डोक्यात काही आहे का? आणि जे आपण ह्या पॉडकास्टच्या एपिसोड थ्रू आपण ते थोडंसं क्लिअर करू शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे लोक म्हणतात की अरे ब्लॅक कॉफी खूप कडू असते. जर ब्लॅक कॉफी तुम्हाला लाईक फक्त कडूच लागत असेल तर मग तुम्ही चुकीची ब्लॅक कॉफी पिताय. कारण कॉफीमध्ये खूप वेगवेगळे फ्लेवर्स असतात. सो इवन तू स्टार्टिंगला म्हणलंस की ह्या कॉफीमध्ये एक वेगळा कॅरेक्टर आहे, सारनेस आहे, हलका बिटरनेस आहे, वेगवेगळं. तसं बरेच कॅरेक्टर्स असतात. स्वीटनेस, सारनेस, बिटरनेस तर आहेच. स्पायसी नोट्स येतात. आता राईट. इंडियन कॉफीचं हे एक टिपिकल कॅरेक्टर आहे की ती चॉकलेटी आणि स्पायसी असते. चॉकलेटी, नटी, स्पायसी. व्हेरॅज इथिओपियन कंट्रीजचं बघितलं तर त्यांचे खूप असं ट्रॉपिकल फ्लेवर नोट्स असतात. म्हणजे मी एक इथिओपियन कॉफी प्यायली तर लिटरली म्हणजे फणसच लागत होता पूर्ण. एवढी गोड होती ती. ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर. नाईस. सो खूप कॅरेक्टर्स आहेत. ते एक्सप्लोर केले पाहिजे. आणि इनफॅक्ट ब्लॅक कॉफी म्हणजे जे तुम्ही बीन्सपासनं बनवतात प्रॉपर, दॅट इज द ॲक्च्युअल कॉफी. म्हणजे आता इंडियामध्ये तरी असं आहे की कॉफी म्हणलं की पहिलं कन्सेप्शन असतं की दुधाचीच. चहा म्हणलं दूध असतंच त्यात. म्हणजे आपल्याकडे असं कल्चर नाही की आपण ग्रीन टी किंवा ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी असं पितो. मी असं बऱ्याच लोकांना असं म्हणतो की प्रत्येक देशाचं किंवा प्रत्येक रिजनचं ना आपलं कल्चर असतं. त्यांचं एक पद्धतीचं फूड असतं, पद्धतीचं बेव्हरेजेस असतात. तर जपानचा चहा आहे, US मध्ये कल्चर आहे कॉफी पिण्याचं, इटलीमध्ये कॉफी पण कॉन्सन्ट्रेट लाईक एस्प्रेसो पिण्याचं असं कल्चर्स आहे. तसं इंडियाचं दूध आहे. आपण
आपण पहिले दूध घेतो, त्याच्यामध्ये मग चहा घालायचा का कॉफी घालायचं का काय घालायचं ते बघतो, पण राईट. पहिले दूध आहे. सो जर ॲक्च्युअल चहाची टेस्ट आणि ॲक्च्युअल कॉफीची टेस्ट ट्राय करायची आहे, देन इट हॅज टू बी विथ वॉटर. येस. सो हे एक झालं ब्लॅक कॉफी. आता एक हे म्हणतात की कॉफी प्यायली की झोप येत नाही, असे खूप लोक म्हणतात. हो. तर ते किती म्हणजे इट इज ऑब्व्हियसली ते स्टँडर्ड नसेल, इट मे डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन, पण त्याचा काही म्हणजे नॉलेज बेसमध्ये काही डॉक्युमेंटेशन आहे का? कॅफेन मुळे स्लीप हॅम्पर होते. सो जे कॅफीन कंटेंट आहे ना कॉफीचं, कॅफीन चहामध्ये पण असतं. सो कॅफीन ही गोष्ट आहे जी आपल्याला जागं ठेवते. बट अगेन ते खूप सब्जेक्टिव्ह आहे. प्रत्येकाचा टॉलरन्स राईट. सो काही लोकांना कॅफीनने काहीच फरक नाही पडत. व्हेअरएज काही लोकांना खूप फरक पडतो, की जरी दुपारी 4ला कॉफी प्यायली तरी रात्री 3 पर्यंत झोप नाही येत लोकांना. म्हणजे मी एका मित्राला दिलेली 8 वाजता रात्री कॉफी दिलेली, प्यायली वगैरे, आणि मी जागाच असतो. मी नाईट आउल आहे, रात्री कामं करतो. मी होतो जागा 2 पर्यंत होतो मी. त्याचा मेसेज आलाय, अरे झोपच येत नाहीये मला. कुठली कॉफी दिली? तर असं टॉलरन्स कमी असतो. व्हेअरएज काही लोकांना मी बघितलंय की ज्यांना कॉफी प्यायल्याशिवाय झोपच नाही लागत. म्हणजे कॉफी पितात आणि झोपतात. तर कॅफीन बॉडीला अफेक्ट करतं, हो, पण कितपत करेल ते डिपेंड करतं. येस. अजून एक प्रश्न मला असा होता की आता आपल्याकडे जेव्हा आपण कॉफी टिपिकली, म्हणजे मी तरी आत्तापर्यंत मोस्टली असं पाहिलेलं आहे की लोक एक स्टँडर्ड कॉफी ग्राउंडेड पावडरच विकत घेतात मोस्ट ऑफ द टाइम्स. नेसकॅफे असेल, सनराईज असेल, ब्रू असेल, व्हॉट एव्हर. तर तू एक बिगिनर कॉफी लवरसाठी किंवा ज्याला एक्सप्लोर करायचंय, तर त्याला तू काय साधारण टिप्स देशील की कशी कॉफी सिलेक्ट करायची किंवा काय टाईपच्या कॉफीज असतात, बीन्स कुठनं हे करायच्या? आता हे आत्ता जर का सेटअप म्हणजे आता माझ्या इंस्टाग्रामवरती आणि तुझ्या ह्याच्यावरती पण लोकांना बघता येईल की ओव्हरऑल आत्ता आपण जे ब्रू केलं त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी गरजेच्या होत्या. तर ह्या कशा प्रोक्युअर करायच्या किंवा याविषयी थोडंसं सांग. सो फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे हे जे नेसकॅफे, ब्रू वगैरे, ते इन्स्टंट कॉफीज आहेत, ते ग्राउंड कॉफी नाही आहे. राईट. सो आत्ता काही वेळापूर्वी आपण जी कॉफी बनवली, जी ब्लॅक कॉफी, ज्याचा रिझल्ट होता की म्हणजे आपण जी प्रोसेस केली आणि फायनली ब्लॅक कॉफी आपल्याला मिळाली, तर हेच ते एकदम बल्क लेवलवरती करतात आणि त्या ब्लॅक कॉफीला ते फ्रीज ड्राय करतात. ओके. म्हणजे पूर्ण फ्रीज करतात आणि मग त्यातलं मॉइश्चर काढून घेतात, ज्याच्याने मग ती परत रूम टेम्परेचरला आल्यावर ती सॉलिड पावडर असते. तर मग ती म्हणजे ते एक सॉलिड व्हर्जन आहे ऑलरेडी ब्रू केलेल्या कॉफीचं, म्हणून ते डिझॉल्व्ह होऊन जातं आपलं पाणी किंवा दुधात, डिझॉल्व्ह होऊन जातं. पण ह्याच्यावरती म्हणजे बरेच व्ह्यूज आहेत कॉफी प्रोफेशनल्सचे की दॅट इज नॉट हेल्दी अँड ऑल. तो एक अख्खा वेगळाच टॉपिक आहे, कारण ती कॉफी बनवण्यासाठी जी प्रोसेस आहे आणि ज्या कॉफी बीन्सचं सिलेक्शन आहे ते खूपच लो ग्रेडवरती आहे. आणि ते इतकं लो ग्रेड असल्यामुळे आपल्याला 2 रुपयाच्या सॅशेमध्ये नेसकॅफे मिळते, जे 1 कप बनतं. म्हणजे हे लोक बऱ्याचदा कंपॅरिझन करतात की अरे आम्ही तुमच्या कॅफेमध्ये 200 रुपयाची कॉफी का पिऊ की आम्हाला 2 रुपयात मिळते. म्हणजे ठीक आहे. प्रेफरन्सेस. येस. सो कॉफी बीन्स कशी सिलेक्ट करायच्या? सो म्हणजे आधी माझं असं होतं की आय हेट इन्स्टंट कॉफी, पिऊच नका. आता मला कळलं की मी सगळ्यांना नाही बोलू शकत की मी जी सांगतोय तीच कॉफी प्या. व्हेअरएज इट हॅज लाईक खूप चेंज झालेत काही लोक, ते लाईक खूप काय म्हणतात, खूप थँकफुल आहेत की तू आम्हाला हे एक्सप्लोर करायला लावलंस वगैरे. पण ज्यांचे प्रेफरन्सेस. सो
मी असं नाही म्हणणार की तुम्ही इन्स्टंट कॉफी पिऊच नका. बट आय वुड से की ॲटलीस्ट एक्सप्लोर करा ग्राउंड कॉफी. एक साधा साऊथ इंडियन फिल्टर मिळतो हम्म, त्याच्यामध्ये, किंवा फ्रेंच प्रेस, मोका पॉट असे काही टूल्स आहेत ज्याच्याने तुम्ही बनवू शकता. राईट. आणि अगदी जर तुम्ही फक्त ब्लॅक कॉफीच पिणार असाल तर रेग्युलर गाळणीने पण बनू शकते. हम्म, सो हेच जे सिलेक्ट करायचं आहे, सिलेक्शनचं बेस्ट वे आहे की तुम्ही 2-3 कॉफीज एकत्रच विकत घ्या हम्म, आणि ते साइड बाय साइड कंपेअर करा. 3 एका वेळेलाच फक्त म्हणजे तुम्हाला 3 कप बनवायचे आहेत आणि ते साइड बाय साइड टेस्ट करायचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण एक कॉफी घेतो, पितो, आवडते, मग दुसरी घेतो, आवडते, तिसरी घेतो, मग वाटतं अरे नाही पहिलीच चांगली होती का हा, दुसरीच चांगली होती. त्यापेक्षा राईट. तिन्ही एकत्र घ्या, छोटं सॅम्पल घ्या, टेस्ट इट, देन यू विल नो की काय आवडतंय. नाईस. सो आता मगाशी तू जो एक मुद्दा मांडलास की ₹2 आपल्याला एक कप मिळतो. हं. तर आता मी अशा अशा ह्यानी आय एम आस्किंग यू की आता फॉर एक्झाम्पल मी माझ्याकडे हे काहीच नाही आहे साहित्य, हं. आणि मला आय एम इंट्रिग्ड किंवा आय एम क्युरियस टू एक्सप्लोर दिस. हं. तर अशा वेळेस एक साधारण ऑन एन ॲव्हरेज आपल्याला कॉस्ट काय येऊ शकते? लाइक एक चांगल्या क्वालिटीचे कॉफी घ्यायची असेल, पाव किलो साधारण 300-400 मध्ये मिळतं. हम्म, थोडं अजून भारीतलं मिळतातच हो, ऑफकोर्स. हो, मी तरी ॲट द मोमेंट जे 450-500च्या च्या रेंजमध्ये रेंजमध्ये. हम्म, त्या घेतो. बट ॲक्चुअली लाइक कमर्शियल कॉफी 200-250 पासनं पण चालू होते. हम्म, सो लाइक दॅट इज द ओन्ली थिंग की हो, म्हणजे आता आपण जी बनवली दॅट वॉज होल बीन्स, ज्याला मी ग्राइंड केलं. सो मला हो, ग्राइंडर घ्यायची गरज आहे ते होल बीन्स येस, क्रश करायला. राईट. पण तुम्ही डायरेक्ट ग्राइंड केलेली कॉफी घेऊ शकता. हम्म, आणि तसं जर फर्स्ट स्टेपसाठी काहीच इक्विपमेंटची गरज नाही. आपलं घरी जे रेग्युलर आपलं गाळणी असते ह्याची, हम्म, चहाची गाळणी, त्याच्यानेही कॉफी बनू शकते. राईट. सो मी ॲक्चुअली माझ्या Instagramवरती हेच ट्राय करतो की तुम्हाला चांगली कॉफी बनवायला भारी इक्विपमेंटची गरज नाही आहे. हम्म, ऑफकोर्स इक्विपमेंटने तुम्हाला अजून कन्व्हिनियन्स आणि अजून क्वालिटी अपग्रेड होतं. येस. पण त्याची गरज नाही. यू कॅन स्टार्ट विथ अ रेग्युलर स्ट्रेनर. पण एक्झॅक्टली आय मीन दॅट इज अ गुड सजेशन जे तू कॉन्टेंटमधनं देतोयस. पण ॲट द येस. सेम टाइम मला हं, असं हं. वाटतं ना की हे म्हणजे द बॅग दॅट यू कॅरीड किंवा द इक्विपमेंट दॅट यू हॅव, यांनी कॉफी बनवायला पण थोडी मजा येईल लोकांना. राइट. म्हणजे इफ दे एक्सप्लोर दॅट की ग्राइंड आपण करतोय, छोटासाच ग्राइंडर आहे. हं. जसं तू म्हणलास की एक 3-4 कप बनू शकते त्याच्यामध्ये, किंवा 2-3 वेळा केलं तर ऑब्व्हियसली हो, जास्त हो. हे होईल. पण तो जो एक माहोल जो आहे कॉफी बनवायचा, राइट. तर तो खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आत्ता सुद्धा मला असं माहिती नव्हतं की तू हे कॉफी घेऊन येणार आहेस. नाहीतर मग मी थोडे अजून छान कॉफी कप्स आणले असते. आपण आता अगदीच पेपर कपमध्ये घेतलं. पण हा जो माहोल आहे हं. अराउंड कॉफी, तर तोही खूप येस. छान आहे. म्हणजे कॉफी लव्हर्सना तो आवडेल की डेफिनेटली. ते पाणी पोर होतंय आणि तो दॅट इज अ गुड एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. आणि जे आय थिंक हं, हं. यू आर ट्राईंग टू प्रमोट की तू घरी जाऊन हे करून दाखवणार, सेशन्स देतो. त्याच्याबरोबर करेक्ट. गप्पा गोष्टी होतील. तर आता फूड पेअरिंग कॉफी बरोबरचं बरंच आयदर सम कॅफेज आर मेकिंग इट अ पॉइंट की चांगलं सर्व्ह राइट. करतात, आणि काही काही कॅफेज ते गंडवत आहेत. नुसतं ठेवायचं म्हणून ठेवलं. हा, तर तसं फूड पेअरिंग कसं जातं कॉफी बरोबर? व्हेरी ॲक्चुअली खूप खूप भारी टॉपिक आहे. हम्म, जे बरेच लोकं एक्सप्लोर नाही करत. हम्म, फक्त कॉफीच्याच बाबतीत नाही, पण बऱ्याच गोष्टी. बट हो, लेट्स स्टिक टू कॉफी. कॉफी, येस. सो कॉफीमध्ये खूप पेअरिंग्ज आहेत, की केक्स आहेत, कुकीज आहेत, क्रोसॉन्ट्स आहेत, किंवा इवन इंग्लिश ब्रेकफास्टमध्ये जर बघितलं तर ऑमलेट्स वगैरे आहेत. हम्म, सो जर तुम्हाला कॉफी आणि एक काहीतरी असं हे 2च गोष्टी पेअरिंगमध्ये फोकसमध्ये ठेवायचं असेल, तर आय वुड से की जे हेवी ब्रेकफास्ट आहेत, की ज्याच्यामध्ये खूप फ्लेवर्स आहे, की लेट्स टेक फॉर एक्झाम्पल एक मसाला ऑमलेट. हम्म, त्याच्याबरोबर कॉफी कधीच नका घेऊ. तर तुमचं
ते ऑमलेट त्या कॉफीला एवढं ओव्हरपॉवर करणार आहे ना, की कॉफीचं फक्त तुम्हाला बिटरनेसच येणार आहे. तर तुम्हाला तर फक्त तेवढंच आवडत असेल तर प्या. पण नाईस. तसं तर काहीच फ्लेवर येणार नाही. राईट. आणि आत्ता पण आपण जी कॉफी प्यायली दॅट वॉज अ मीडियम रोस्ट. मीडियम रोस्ट थोडा फ्लेक्झिबल आहे. त्याला कशा एक डार्क चॉकलेट केक बरोबर पण जाईल. ॲट द सेम टाइम एकदम असं लाईट फ्लेवर्ड व्हॅनिला केक बरोबर पण जाईल. पण डार्क कॉफी विल ओव्हरपॉवर द व्हॅनिला केक. मला व्हॅनिलाचा जो माइल्ड फ्लेवर आहे तो नाही येणार. राईट. आणि ॲट द सेम टाइम डार्क चॉकलेट केक विल ओव्हरपॉवर द लाईट कॉफी. सो लाईट कॉफीचे खूप सटल फ्लेवर्स असतात. लाईट कॉफी जनरली लोक नुसतीच पितात, त्याबरोबर काहीच पेअर नाही करत. कारण त्याचे इतके डेलिकेट फ्लेवर्स असतात की असं फ्लोरल, जास्मिन फ्लेवर वगैरे Right. असं बरंच असतं. सो ते थोडं पॅलेट डेव्हलप झाल्यावरतीच येतं. फर्स्ट शॉट नाही येणार. नाही येणार. एक्झॅक्टली. पण त्याचं जे काही छोटं आहे की लाईक ॲसिडिटी, सिट्रस फ्लेवर्स, बेरी फ्लेवर्स वगैरे, ते हेवी फूड बरोबर नाही येणार. सो आणि हे पण होतं की फॉर एक्झाम्पल मी चॉकलेट केक खातोय, तर ते जे चॉकलेट आहे ते माझ्या पूर्ण जिभेवरती असं कोट होऊन जातं. मग ते डेलिकेट फ्लेवर शक्यच नाही. राईट. म्हणजे ती त्याच्याबरोबर लाईट कॉफी पिण्यात काही अर्थच नाही. सो डार्क चॉकलेट केक विल गो विथ डार्क कॉफी. कॉफी. दोघंही स्ट्रॉंग आहेत. वेरॅज एक लाईट व्हॅनिला केक, लेमन केक किंवा बनाना केक राईट. असं लाईट कॉफी बरोबर चांगला जातो. मी लोकांना सजेस्ट करीन की तुला इंस्टाग्रामवरती फ्लड करू देत प्रश्न अबाउट फूड पेअरिंग आणि कॉफी. कारण तिथनंच तो जो तुझा मला खूप चांगला वाटतो ऍस्पेक्ट, की जिथे लोकांना जोपर्यंत माहिती होणार नाही की कॉफीच्या काय काय पॅरामीटर्स आहेत किंवा कशी प्यायली पाहिजे, जसं जसं तू आत्ता म्हणत होतास की लाईट फ्लेवर्स कॉफी, आय डोंट इवन रिकलेक्ट हॅव्हिंग दॅट. कारण ती माझ्याकडे मी प्यायलीच नाही मे बी, किंवा प्यायली असेल तरी कळलं नसेल, राईट. किंवा ती पॅलेट डेव्हलप झाली नसेल, डिफरन्स कळला नसेल. तर इंटरेस्टिंग, ज्यांना कॉफी आवडते त्यांना हा एक्सप्लोर करण्यासाठी खूप छान एरिया आहे. राईट. आणि अर्थात ह्या सगळ्याच्या लिंक्स वगैरे तर आपण देऊच. या हे मला जर का तू स्टार्टिंग किट जर का दिलंस फॉर न्यू कॉफी बिगिनर्स, तर त्याची पण आपण लिंक देऊ की हे तुम्ही चालेल. जा आणि घ्या. आता इफ यू आर ओके विथ शेअरिंग द प्राइसिंग फॉर द होम सेशन. ॲट द मोमेंट ते प्राइस टॅग 1 किंवा 2 माणसांसाठी सेमच आहे. हां. की 2 तासाचं सेशन विथ 2 ब्रूज हां. फॉर 1500. अच्छा, म्हणजे 2 येस. टाईपचे कॉफीज 2 टाईपच्या कॉफी. आणि हे लाईक पूर्ण असं पर्सनलाइज्ड क्युरेटेड एक्सपिरियन्स आहे. सो तुम्ही जेव्हा अपॉइंटमेंट बुक करता, मी तुम्हाला एक फॉर्म पाठवतो, ज्याच्या आन्सर्समधनं मला एक आयडिया येते की तुमचे काय प्रेफरन्सेस आहेत, तुम्हाला काय आवडतं. आणि म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांचं असं असतं की आम्हाला अशा टाईपची कॉफी आवडते, पण आम्ही घरी अशी पितो. सो मी तुम्हाला ते तशा टाईपची कॉफी पाजू शकतो, एवढं माझ्याकडे इक्विपमेंट आहे. तर मी ॲक्युरेट इक्विपमेंट तुम्हाला सूट होतील अशा बीन्स सगळं घेऊन जातो आणि ते एक 2 तासाचं सेशन देतो. नाईस. आणि मला म्हणजे आय कॅन इमॅजिन की गप्पा खूप होत असतील खूप. आणि तिथनं ते इनफॅक्ट थोडंसं एक्सटेंड पण हो. होत असेल सेशन. होतं. नाही, आणि ह्या सेशनचं जरी मी म्हणतोय की कॉफी एक्सपिरियन्स आहे, पण त्याचं तसं बघायला गेलं तर फोकस, म्हणजे ते जे 2 तास असतात तेव्हा त्या फोकसमध्ये कॉफी जनरली नसते. म्हणजे जरी आपण कॉफीबद्दल बोललोय, बॅक ऑफ द माइंड माझा फोकस हा आहे की तुम्हाला एक ऑफलाईन क्वालिटी टाईम मिळावा. राईट. जो सध्या तरी म्हणजे खूप लोकांमध्ये लॅक करतो, की आपण 24 तास ऑनलाईन असतो. एक्झॅक्टली. 2 आणि तास डिव्हाइसेस लांब आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे लिटरली मी लोकांनी जे फोटो काढायला फोन काढले, 1-2 फोटो ठीक आहे, मग नंतर मी त्यांना बोलतो की प्लीज ठेवून द्या. सो तो क्वालिटी टाईम
अं, खूप महत्वाचा आहे, जो आपण बऱ्याचदा निग्लेक्ट करतो. नाईस. तर सो हा तो माझा फॅक्टर आहे. ॲक्चुअली फोकस आहे. नाईस. सो लाइक माझं बेस्ट ब्रूइंग सेशन्स तर एक फॅमिली बरोबर होतं. 4 ते 6च्या फॅमिलीमध्ये, कारण एक 3-4 जनरेशन्स एकत्र बसतात नाईस. आणि दे बॉन्ड ओव्हर कॉफी. दॅट्स अ व्हेरी गुड सो थॉट. खूपच म्हणजे त्यांना तर मजा येते, मग मला पण खूप मजा येते अशा प्रिसाइजली. सेशन्समध्ये. प्लस प्रत्येकाचे प्रेफरन्सेस थोडे वेगळे असतील. सो राइट, तुला ब्रू करायला पण थोडी गंमत येत असेल, की राइट. सगळ्यांना ते आवडतंय की नाही, हो. किंवा ओव्हरऑल त्या आणि गोष्टी आणि म्हणजे काही लोकं मला म्हणतात, की म्हणजे नाही नाही आवडलं. आवडली. हां. पण म्हणजे दुसऱ्यांना आवडते. सो राईट. बट कसं आहे ना, आपण दरवेळेला जर आपल्याच आवडीचं पीत राहिलो किंवा खात राहिलो, आपण दुसऱ्या गोष्टी एक्सप्लोरच नाही करत. प्रिसाइजली, सो प्रिसाइजली. त्यांना ते एक एक्सप्लोरेशन पॉइंट मिळतो. राईट. सो ते आहे. आणि हे सेशनचं कसं आहे, की मी काही ठरवून नाही जात, की मला काय बोलायचं आहे वगैरे. करेक्ट. ते सगळं सगळं गो विथ द फ्लो आहे. राईट. आणि हे पण एक चांगलं त्यातली व्हॅल्यू आहे, की समोरच्यांना 2 तासासाठी एक कॉफी प्रोफेशनल मिळतो, ज्याला ते पाहिजे तेवढे प्रश्न प्रश्न विचारू विचारू शकतो. शकतात. एक्झॅक्टली. ती खूपच एक चांगली व्हॅल्यू ॲडिशन आहे. आणि जसं मी म्हटलं, की ते अख्खं फ्लोवरती त्यांच्यावर डिपेंडंट आहे. तर मी काही असे सेशन्स पण केले, ज्याच्यावर आम्ही 3 तास गप्पाच मारत बसलोय नुसत्या. मे इट हं. बी कॉफी, मे इट बी एनिथिंग. एका मित्राला मी टेकडीवरती घेऊन गेलो. 3 तास आम्ही खूप असं गहन चर्चा करतोय, करियर आणि हे ते. आणि एक लगेचच 2 दिवसानंतर दुसऱ्या मित्राला घेऊन गेलो. तर आम्ही तिथे पोहोचेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. पण एकदा कॉफी ब्रू केली, की त्याला फक्त शांत बसायचं होतं. हां. सो आम्ही असं तासभर शांतच बसून होतो. सो व्हॉटेव्हर दॅट सूट्स यू राईट, असं. राईट, राईट. पुण्यामध्ये आय थिंक कोणी असं करत नाहीये. इंडियामध्ये तरी अजून इंडियामध्ये कोणीतरी नाही. ऐकलं तरी एक्झॅक्टली. नाहीये. सो आय होप की तुला इतर स्टेट्समधनं सुद्धा हं. कॉल्स येतील, की तू येस. 2 तास बंगलोरला ये आणि गिव्ह अस अ सेशन विच विल बी अ ग्रेट थिंग फॉर यू टू ट्रॅव्हल आणि एज्युकेट पीपल प्लस गिव्ह दॅट एक्सपिरियन्स. येस. काही नेक्स्ट स्टेप्स तुझ्या डोक्यात आहेत का, की ऍड करायची एखादी सर्व्हिस म्हणा, किंवा ओव्हरऑल? सो ॲक्चुअली आत्ता माझ्या डोक्यामध्ये 2 सर्व्हिसेस मला रन करायच्यात. ही एक झाली कॉफी कन्झ्युमर्ससाठी एक्सपिरियन्स सर्व्हिस. आणि दुसरं कंटेंट क्रिएशन. म्हणजे मी स्वतःसाठी कंटेंट क्रिएट करतोच आहे. लाईक मिनी स्टुडिओ सेटअप केलाय घरच्या घरी. पण आता लवकरच त्याला थोडं एक्सपांड करेन. म्हणजे लाईक विथ गुड सेटअप आणि लाईट्स सगळंच वगैरे. करेक्ट. सो दॅट मी प्रोफेशनली कंटेंट क्रिएट करेन दुसऱ्या ब्रँडसाठी. राईट. कारण आत्ता मी 1.5 वर्ष ज्या स्टार्टअपवरती काम करत होतो, टोटल कॉफी म्हणून, जिथे आम्ही सगळं लाईक रोस्टेड कॉफी, रॉ कॉफी, इन्स्टंट कॉफी, इक्विपमेंट सगळंच विकतो. तर तिथे एक साधारण 60-70 कॉफी रोस्टर्स बरोबर मी टचमध्ये आलो. आणि मी एक नोटीस केलं, की वेबसाईट आणि सोशल मीडिया चालवायचं सगळ्यांना आहे. पण सगळ्यांकडे त्यासाठी टीमच नाही आहे. बरोबर. आणि ते लिटरली असं बघत असतं, की कोणीतरी एक व्हिडिओ मला शूट करून देईल आणि मी तो माझ्या Instagramवरती, YouTubeवरती टाकेन. सो मग ती एक सर्व्हिस मी आता प्रोव्हाईड करणार आहे, की म्हणजे एक एक मंथली किंवा 2 मंथली पॅकेज, ज्याच्यामध्ये मी येस. तुमचं XYZ व्हिडिओज हां, असतील. सो येस. सपोज लाइक 3 व्हिडिओ, 4 फोटोज आणि त्याच्याबरोबर टेक्स्ट वगैरे सगळं एक सोशल मीडिया आणि वेबसाईटवरती काय कंटेंट जायला पाहिजे, हा कंटेंट प्रोव्हाईड येस. करायची सर्व्हिस. आणि द बेस्ट पार्ट इज की इतर कॉन्टेंट क्रिएटर्स किंवा सोशल मीडिया हं. एजन्सीज ह्यांच्यापेक्षा काय म्हटलं त्याला 100% जास्त कॉफी नॉलेज तुला आहे. सो दॅट विल गिव्ह अ व्हेरी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन अँड कॉन्टेंट टू द ब्रँड्स दॅट विश टू वर्क विथ यू. राइट. सो ती एक सर्व्हिस झाली. ट्रू. अजून काही? हां, सो एवढंच आहे. आणि जे मी सर्व्हिस कॉफी एक्सपिरियन्स सर्व्हिस म्हटलं, हो. तर ते जेव्हा पर्सनलाइज आहे, असं क्युरेटेड असतं कमी लोकांसाठी.
ती सर्व्हिस आहे, पण जेव्हा जास्ती लोक होतात 15-20 इट बिकम्स अ वर्कशॉप. सो मी असं वर्कशॉप्स किंवा इव्हेंट्स करतो जिथे म्हणजे मी एक बल्कमध्ये कोल्ड ब्रू करून जातो आणि मग तिकडे त्यांच्या किंवा गेस्टला मे बी आर्ट सेशन पण तुला करता येईल. आर्ट सेशनचं म्हणजे मी वर्कशॉप्स घेतो, ऑनलाईन घेतो. कारण ते एवढं सगळं दूध मॅनेज करणं ऑन द स्पॉट खूप टफ होऊन जातं. आणि म्हणजे दुसरं मे बी त्याला ते पण एक लिमिटेशन असेल की आता ज्यांनी कधीच कॉफी आर्ट केलेलं नाहीये, हो. तर तो तुझा स्टुडंट म्हणून आला तर त्याला प्रॅक्टिकली काही जमणार नाही किंवा जे काय जमेल ते इट विल बी अ टोटल ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट. सो तसं मी पर्सनलाइज्ड केलंय. माझ्यात एक आर्किटेक्चरमधलेच प्रोफेसर होते. त्यांच्या बहिणीच्या 2 मुलांना एक नवीन Interest आर्ट होता. फॉर्म इंट्रोड्यूस करून द्यायचा होता. Amazing, सो amazing. त्यांच्या घरी जाऊन त्या दोघांना शिकवलंय. Nice. सो ते कमी लोकांमध्ये व्यवस्थित जमतं. जास्ती लोकांमध्ये मग मी ते दूध इन्व्हॉल्वच नाही करत. ब्लॅक कॉफी तर ब्लॅक कॉफी. करेक्ट करेक्ट. पुण्यात सध्या ॲज ऑन डेट म्हणजे 2022 मध्ये कुठल्या 1-2 कॅफेजमध्ये यू गेट अप गुड कॉफी अकॉर्डिंग टू यू? कारण नाव आय एम आस्किंग यू ॲज अ प्रोफेशनल अँड नॉट अ कॉफी कन्झ्युमर. अगेन मी म्हणलं तसं की हा स्पॉन्सर्ड नाहीये, आपण कोणालाही हे नाही, आय एम जस्ट गिव्हिंग इट अ शॉट. आणि यू कॅन ऑब्व्हियसली से की आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दिस. सो ह्यातलं पण मी एकाच टॉपिकवरती फोकस करेन, दॅट इज ब्लॅक कॉफी. ओके. सो चांगल्या क्वालिटीच्या बीन्स आणि चांगले ब्रुअर्स तुम्हाला मिळतील, म्हणजे नॉलेजेबल बरिस्तास. कोरेगाव पार्कमध्ये ग्रे सोल कॉफी रोस्टर्स म्हणून. ओके. आणि ते त्यांना काहीतरी 2 महिनेच झालेत आणि सिमिलर टाईमला उघडलेलं एक बाय मुदान म्हणून आहे. सो बाय मुदान मीन्स व्हाईट टी. सो त्यांचं फोकस इज स्पेशालिटी टी, बट त्यांच्याकडे स्पेशालिटी कॉफी पण आहे. सो नक्की ट्राय करा. सो हे 2 माझे सजेशन, दोन्ही कोरेगाव पार्क. आय थिंक लेन 1 आणि लेन 6. Amazing. So shout out to both these brands. Both these, yes. They have not sponsored me a single cup of coffee yet. And now they should. now maybe. पण एनिवे आपण जसं तुम्हाला माहिती आहे पब्लिक की आपण हे स्पॉन्सरशिप घेतच नाही मी पॉडकास्टला, बिकॉज दॅट अलाउज मी टू टॉक एनिथिंग दॅट आय वॉन्ट विथ फॉर एनी ब्रँड विथ एनी गेस्ट. आणि हे आय थिंक या नोटवरती आपण एंड करूया. आणि तुम्ही सगळ्यांनी अनिशची लिंक नक्की बघा, मी त्या सगळ्या शेअर करणार आहे. इंस्टाग्रामवरती होममेड बरिस्ता आहे त्याचं हँडल आहे. आणि आय थिंक आता जोपर्यंत आपण नेक्स्ट कॉफीला भेटत नाही तोपर्यंत आपण पब्लिकला सुद्धा राम राम म्हणूया. थँक्यू अनिश फॉर पॉडकास्ट. मजा आली मला पण.